शेतकरी मित्रांनो नमस्कार. मी साहेबराव ठाकरे वेगवान शेती या चॅनलमध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत करतो. मी आता उभा आहे चांदवड कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये. आजची तारीख 7 एप्रिल 2026. आजचे कांद्याचे बाजारभाव काय आहेत? उन्हाळ कांद्याची विक्रमी अशी आवक जी आहे ती सुरू झालेली आहे आणि रांगडा कांदा जो आहे तो अंतिम टप्प्यात आलेला आहे. मात्र अजूनही रांगडा कांदा जो आहे तो येतोच आहे बाजार समितीमध्ये, पण उन्हाळ कांदा जो आहे धुळे देवळा या भागातील कांदा जो आहे तो सुरू झालेला आहे. मालेगाव या परिसरातला कांदा जो आहे तो उन्हाळा कांदा सुरू झालेला आहे आणि खानदेश भागातून येणारा जो कांदा आहे तो त्याला क्वालिटी पण जरा चांगलीच आहे. मी तुम्हाला कांद्याची क्वालिटी मीडियम कांदा काय भाव विकतोय, कारण आता इथून पुढे मार्केट जे राहणार आहे ते उन्हाळा कांद्याचं राहणार आहे. आजचे बाजारभाव तुम्हाला जाणून घ्यायचे. मात्र तुम्ही जर वेगवान शेती या चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा, व्हिडिओला लाईक करा. तुम्ही पाठीमागं बघू शकता शेतकऱ्यांनी फाळके पाडलेले आहेत आणि ज्या पल्ले आहेत चांदवड बाजार समितीमध्ये एक नवीन पद्धत सुरू झालेली तुम्ही पाहिली असेल. याच्यामुळे शेतकऱ्यांचा वेळ वाचतो, व्यापाऱ्याचा कांदा खराब होत नाही आणि शेतकऱ्याचा माल पटकन ट्रॉलीमध्ये जातो, त्यामुळे शेतकरी पटकन घरी रवाना होतो. दुसरं असं कांदा खराब होत नसल्यामुळे व्यापारी 20 ते 25 रुपयांनी बीट क्विंटल मागे वाढवा देतो, कारण त्याचा माल डॅमेज होत नाही. कारण त्याचं कारण असं आहे की हे खाली तुम्ही माझ्या वाटेमागे ही पल्ली बघू शकतात. हे जे आहेत या कापडं डायरेक्ट या हायड्राचे कापड आहेत, हायड्रा हे पुरवतं आणि त्याच्यामार्फत हा माल भरला जातो. याच्यामुळे शेतकरी जे आहेत ना या चांदवड बाजार समितीमध्ये गर्दी करत आहे. चला बाजारभाव दाखवून देतो मी तुम्हाला. शेतकरी मित्र उन्हाळ कांद्याचे चांदवड बाजार समिती लिलाव पुढे चालला आहे. मी तुम्हाला कांदा दाखवतो. कांदा चांगला आहे बरं का, म्हणजे आपल्या लाल कांद्याचा जसा नारळी कांदा दिसतो ना तसा हा प्रकारचा कांदा आहे. शेतकऱ्यांना विचारू काय भाव गेला आहे. माल पाहून घ्या कसा आहे. उन्हाळ कांदे काय भाव गेला सोयरे? 1025. 1125. 1125. 1125 कोणतं गाव? 1125 वडेल. वडेल, अजंग वडेल. अच्छा, 1125 रुपये गेलेला उन्हाळ कांदा आहे. माल चांगला आहे बरं का, म्हणजे मालाला रंग पण आहे आणि कांदा पण चांगला आहे. थोडाफार एक अर्धा यांच्याकडे मोंडा लावत नाही, एवढे अशी बारीक बिरीक जरी आली तर म्हणजे एक सारखा भरलेला असतो कांदा, काही विषय नाही. थोडा बारीक आहे याच्यामध्ये थोडासा असा मीडियम मिक्स काय असा कांदा आहे उन्हाळी. अशा पद्धतीची क्वालिटी आहे, पाहून घेतो मी. काय हो गेला दादा? 1040. 1040. कोणतं गाव आहे दादा? वडेल. वडेल. वडेलचाच आहे का? मित्रांनो लाल कांदा आहे. टरले आता उन्हामुळे राहिलेच नाही कांद्याला, पण तरी बरा कांदा शिल्लक आहे. विचारू काय भाव गेला? 915. 915. कोणतं गाव? बरवीर. बरवीर, चांदोड तालुक्यातले शेतकरी बरवीरचे. शेतकरी मित्र मी तुम्हाला माल दाखवतो. मालाचा नाद कशाला म्हणते पाहून घ्या. घ्या पाहून उन्हाळ कांदा, घ्या पाहून उन्हाळ कांदा असा आहे. मालाचं मोल आहे चांदोड बाजार समितीले तर हा व्हिडिओ शेतकरी आहे. 1425 रुपये. 1425 रुपये. हवाय शेतकरी पाहून घ्या. कुठले तुम्ही? मोगन, धुळे जिल्हा. धुळे जिल्ह्यातले मोगन. काल कुठे विकला होता? काल उमरायला. काय भाव गेला होता? 1100 गेला. काल 1100 ना आज 1425. 1425 रुपये गेले. काल उमराणी बाजार समितीमध्ये होते 1120 गेले. 1120 रुपये गेला होता. आज चांदोड बाजार समितीमध्ये त्यांचं 1425 गेला. पण शेतकरी मित्रांनो कांदा पिकावला ना तर असा पिकावला पाहिजे. घ्या पाहून नाद आहे एक नंबर. 1425 रुपये. मी तुम्हाला म्हटलं होतं माल जाईल हा भारी. हा आपला नजरचा व्यायाम पक्का झालाय. हा पुढचा कोणाचा आहे का? पुढे एक उन्हाळा कांदा आहे, दाखवतो मी तुम्हाला क्वालिटी कशी आहे. माल बी चांगला आहे, पण त्या मागच्या ट्रॅक्टरपेक्षा थोडासा ताजा कापलेला आहे. कोण इकडे शेतकरी? काय भाव गेला सोयरे? 1030. 1000. वल्ला आहे कांदा, ताजा कापलाय. तो वाळलेला दिसला मला हातामध्ये. कोणतं गाव? मोगनच. बर. 1000 किती? 30. चला शेतकरी मित्र हो, हा एक कांदा आहे उन्हाळा कांदा, चांगलाच आहे बरं का. नाद खोळा कांदा आहे, पाहून घ्या. कुठलाही शेतकरी विचारू आपण त्यांना. काय भाव गेला? काय भाव गेला सोयरे? 1420. 1420. तुमचा बी? तुमचं गाव कोणतं? मोगन. पावती दाखव बरं शेतकऱ्याला ना, आपल्या नाशिक जिल्ह्यातल्या किंवा धुळे जिल्ह्यातले संशय येईल. 1420 रुपये. आजची तारीख 7 एप्रिल 2026. मोगनचे शेतकरी आहे धुळे जिल्ह्यातले. कांदा त्यांचा चांगला आहे, मालाचं मोलच झालं बरं का. काय वाटला बाजारभाव इथला? व्यवस्थित वाटले थोडेसे सुधारणा दिसते. नाही, तुमच्या मालाचं मोल झालं. आणि चांदोड बाजार समिती ही लासलगावच्या खालोखाल 2 नंबरची बाजार समिती आहे. तिची स्थापना पण 1982 साली झाली, तुमच्या माहितीसाठी. पण तुमचा माल चांगला आहे, मालाचंच मोल होतं. हा शेजारी इकडे एक रांगडा कांदा आहे, कोणी नाही वाटतं इथं. सोयरे अहो काय भाव गेला? 920 रुपये. लाल कांदा आहे शेतकरी मित्र हो. 920 रुपये. कोणतं गाव?
आसरखेडे आपल्या चांदोड तालुक्यातले शेतकरी आहे. शेजारचा एक ट्रॅक्टर तुम्हाला दाखवून देतो मी. क्वालिटी पाहून घ्या कशी आहे काय आहे. लाल कांदा आहे. काय भाव आहे? 875. 875. किती राहिले अजून? अजून 2-3 टारले. 2-3 टारले. कोणतं गाव? आसरखेड. आसरखेडा. ओके. काय भाव गेला? माल दाखवतो मी तुम्हाला शेतकरी मित्र. मालाची क्वालिटी आहे पण थोडासा याच्यात पाचोळा आहे. मी विचारतो त्यांना. इथं आमच्या हायड्राचे कर्मचारी सगळे भरणारे. हे 2 ट्रॅक्टर आहे त्यांचे. मालाची क्वालिटी काय भाव गेला तो मागचा कांदा ना हा? किती? 1170. 1180. 1200च्या आसपास. आणि हा काय भाव गेला? 1180 रुपयाच्या आसपास गेलेले आहे कांदे, उन्हाळ्याचे कांदे. सूर्य गाव कोणतं आहे तुमचं? गाव मोगन. मोगनचं तुमचं एक 1425 1420 गेला. शेतकरी मित्र, मी तुम्हाला उन्हाळ कांद्याचे बाजारभाव दाखवतो. माल पाहून घ्या कसा आहे. माल या पद्धतीचा आहे. थोडासा उष्णतेमुळे थोडी पत्ती कमी झाली मालाची, पण तरी माल चांगलाच आहे. तरी विचारू शेतकऱ्यांना काय भाव गेला? हा 1065 रुपये गेले. 1065. गाव कोणतं तुमचं? आमचा मालेगाव तालुक्यात आजंगाव. आजंग वडीलचे शेतकरी आहे. रांगडा कांदा किती आहे तुमच्या परिसरात शिल्लक? आता तुम्ही उन्हाळा आणलाय. रांगडा आमच्याकडे जवळजवळ संपत आलेलं आहे. उन्हाळीची आता. उन्हाळ किती क्षेत्र लागवड असेल तरी? उन्हाळी आहे ना, भरपूर आहे. चांगलं आहे ना. हो. बर. काय गारपिटीचा काय पावसाचा परिणाम? नुकसान थोडं झालेलं आहे पावसाळी. अच्छा. तरी पण बरे आहेत. शेतकरी मित्र हो, मी तुम्हाला एक कांदा दाखवतो. हे बघ कांद्याचं साईज आहे ना अशी पण आहे म्हणजे. आणि बिचारे हे लोक आहेत ना अजिबात मोंडा लावती नाही बरं का. चांदोड बाजार समितीमध्ये आलेले हे बघ सरसगट भरलेला माल असतो. त्यामुळे व्यापारी पण आहे ना त्यांच्याकडे पाहून लगेच भाव तशा पद्धतीने देतात. काय भाव गेला? 1060 गेलेला आहे. 1060. कोणतं गाव आहे तुमचं? अजंग. अजंग. अच्छा. मालेगाव तालुका. किती कांदे अजून अजंग भागात? आताच चालू झालेलं आहे. भरपूर माल आहे. भरपूर आहे ना. पाऊस पडेपर्यंत चालेल एखाद्या वेळेस. आणि या गारपिटीमुळे नुकसान झालं कदाचित अजून भाव वाढतील असं वाटतंय. आता ते सरकारचं धोरण आहे. तिथं वाढू देत का नाही देत असं. अच्छा. बरं. काय वाटतं कांदा कमी भावात विकला रांगडा कांदा बी? तुम्हाला अनुदानाबाबत काही हाईक वाटतं का काय? अनुदान काय दिली सरकार? अच्छा. नुकसानीच झाल्यात पाऊस पडल्यामुळे. बर. नाही पण आता ज्या शेतकऱ्याने आता तुमचा रांगडा पण कांदा असेल कमी भावात विकला गेला असेल हा. तर वाटतं का थोडंफार? नाही देणार सरकार, नाही देणार. नाही ना. द्यायला पाहिजे सरकारने. अच्छा. 500 रुपये क्विंटल तरी पैसे दिलेले पाहिजे. खर्च परवडत नाही ना. खर्च परवडत नाही ना. आज हा कांदा काहीच हातात काहीच नाही आलं. काहीच नाही. खर्च आहे क्विंटल. खरंय खरंय. बियाणं आणि पासून. मागच्या वेळेस पण असंच पावसाअभावी मक्याचे जे नुकसान झालेलं होतं हा. तर सरकारने इकडं बाहेरून मका आयात करून आणि जो शेतकऱ्याचा जो माल होता तो अक्षरशः 12, 14, 15 पर्यंत शेतकऱ्यांनी विकलेला आहे. पावसामुळेच. आणि सरकारचं धोरण जे आहे शेतकऱ्याबद्दल ते काही चांगलं नाही आहे. कारण इकडं नुकसान दाखवतात आणि अनुदान किती 1000-500 रुपये देतात. आणि मागच्या वर्षी 2021 पर्यंत मक्का विकत होतो. या वर्षी तर 12-1400 मक्का विकलेला आहे. तसंच हे कांद्याचं पण जे पावसाचं जे नुकसान झालेलं आहे असं सरकारने चांगलं धोरण जर घेतलं तर बऱ्यापैकी रेट मिळायला पाहिजे अशी अपेक्षा आहे शेतकऱ्यांना. पण सरकार ऐन वेळेस कांदा आयात करून घेतो आणि शेतकऱ्यांना तोंडावर पाडतो. बाजार समितीमध्ये कापडांचा जुगाड आलेला आहे म्हणजे क्रेनच्या मार्फत कांदा उचलला जातो. कसं वाटलं तुम्हाला हे कांदा उचलायचं? कांदा उचलायचं जे मजूर आपण ही टंचाई होती ती त्याच्यावर काही का होईना ही मात केलेली आहे. हा. तर ही जुगाड जी केलेली आहे ही चांगली आहे. याच्यात आता कोणाकोणाचा फायदा होतो याच्यामुळे या पल्लीमुळं? इथं जो व्यापाऱ्यांचा व्यापाऱ्याचा फायदा होतो. माल क्लिअर जातो तसं तसं. अच्छा. आणि तुमचं हे उचलायचं टाइमपास टाइम वाचून जातो. शेतकऱ्याने हाताची गडी घालून उभं राहायचं. काही वर ताड करायचे नाही. हा. पहिले खोळीवर वर वर चढा. इथं काही का होईना थोडस शेतकऱ्याला चांगल्या भावना व्यक्त करता येतो. कमी दरात चांगलं आहे अच्छा. आणि मालाचे नुकसान होत नाही. हा. तो मोठा फायदा आहे. बरोबर कापड निघत नाही कांद्याचं. बरोबर ते भरण्यापासून ते कापड निघतं बरोबर ते निघत नाही. आणि इतकं चांगलं आहे काही मिनिटात टारले भरते. बरोबर. शेतकऱ्यांना पण चांगलं आहे आणि व्यापाऱ्यांना पण चांगलं आहे. आणि तुम्ही चांगली व्यवस्था करताय ही सगळी. चांदोड बाजार समितीची पुण्य हे एकदम चांगलं आहे. बरोबर बरोबर.
झालं पाहिजे. प्रत्येक बाजार समितीमध्ये असं आलं पाहिजे. हा माफक दरात राहत हा, आहे. त्यांच्यामुळे सगळ्या शेतकऱ्यांचा पण फायदा होईल. बरोबर. कमी दरात होईल. हा. असं 200-250 रुपये घेतात तुम्ही, कमी पैसे घेतायत, बरोबर. चांगलं आहे. अच्छा आणि मार्केट कमिटी पण इथे चांगली आहे अच्छा. आणि तुम्ही पण चांगलं काम करताय. हे पैसे तुम्हाला कॅश भेटतात का इथं? इथं कॅशच मिळते. असं कोणत्या कोणत्या बाजार समिती कॅश पैसे फक्त चांदवड? इथं फक्त चांदवडलाच कॅश मिळते. बाकी आमच्याकडे असं आहे, इथं लगेच काटा लगेच पैसे मिळतात. आमच्याकडे असं आहे, तिकडे निलाव झाला तुम्हाला सायंकाळीच पैसे मिळतात. बर लगेच देत नाही का? लगेच पैसे नाही मिळत. मग लगेच न देण्याचं कारण? लगेच ते आता व्यापारींचंच आहे. ते म्हणे बँक चालू नाही, बँक बंद आहे, सगळं व्यवहार अच्छा ठप्प आहे, म्हणजे असं ते आहे. संध्याकाळी, पण संध्याकाळी कोण जाईल पैसे घ्यायला हो? कोण नाही जाईल असं आहे. इथं एकदम चांगलं आहे. शेतकरी आटोपतो ना तिथं. अच्छा त्याच्यामुळेच आम्ही इतकं लांब इथून इतकं लांबपर्यंत त्याच्यामुळे येतो आम्ही इथं. अच्छा. कांद्याचे पैसे रोख, कांद्याला भाव बी भरा. भाव बी बरा आणि भरण्याची चांगली व्यवस्था आहे सगळं. हा आता तुम्ही मी पाहिलं ना तुमच्या याच्यात मोंडा नाही, म्हणजे माल त्या दृष्टीने घेत्या. आमचा माल एकदम सरसकटच राहतो. ते चांदवडच्या व्यापाऱ्यांना माहित झालं असेल तुम्ही मोंडा लावत नाही, त्यामुळे ते इतरांपेक्षा तुमचा माल उंच घेत्या. उंच घेतात. हा कारण आता हे सरसकट दिसतात ना आणि तो कांदे. माल पडलेला आहे ना पूर्ण टॉर्नीमध्ये तसंच माल मिळेल तुम्हाला. अच्छा त्यामुळं ते मोठा वगैरे काही लावत व्यापाऱ्यांना पण विश्वास असतो. नाही. बरोबर. जो खाली आहे तो चार्ज मध्ये पण राहील. बरं. मालामध्ये फरक पडणार नाही. गारपिटीचा काही एवढा फटका नाही झाला ना? गारपिटी म्हणजे आमच्याकडे पण गारपीट झालेली आहे. पण मग असं आहे, इथं पडलेले आहे काही ठिकाणी तुरळक पडली. म्हणजे 1 किलोमीटर अंतरावर पडलेले आहे, 1 किलोमीटर अंतरावर नाही, एकदम तुरळक पडलेले आहे. अच्छा. गारपीट काय मोठी झालेली आहे नाही, हाय, पण हा. असं नुकसान जास्ती झालेलं आहे. हा मग पावसा पाण्यानं हा पावसाचं वादळानं ते सगळं नुकसान ते जास्ती झालेलं आहे. हा वादळामुळे आडवं तिडवं पडतात पीक ना. त्याच्यामुळे सरकारने पण थोडंसं दक्षता घेतली पाहिजे. मालेगाव तालुक्यातलं आजंग गाव आहे ना? आजंग, मी पिंपळगाव, आजंग, बरं. पिंपळगाव, दाभाडी पिंपळगाव. हा दाभड, पिंपळगाव दाभड, बरोबर.